माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आपल्याला कळकळीची विनंती आहे शेतकऱ्याच्या वतीनं की या ठिकाणी परतीच्या पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे. हे आमचे कांदे सगळे पावसाच्या पाण्यानं सगळं वाहून गेलेलं आहे. सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे. तरी तातडीनं लवकरात लवकर मदत जाहीर करा. या ठिकाणी कुणा पंचनामे करून घेत नाहीत, कोणी पुढारी या ठिकाणी येत नाही. आजच शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी भेट देऊन चौकशी केली, शेतकऱ्यांची विचारपूस केली. लवकरात लवकर आपण त्याच ठिकाणी आंदोलन करू या ठिकाणी आश्वासन दिलं. जरा बरं वाटलं शेतकऱ्याच्या वतीनं. कोणी पुढारी या ठिकाणी येत नाही. उद्धव ठाकरे साहेब, तुम्हाला कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जाहीर करा. मी शरद बालेकर, शेतकरी संघटना कार्यकर्ता आणि एक युवक शेतकरी. आज या खामगाव माझ्या या गावामध्ये कांद्याचं फार मोठं नुकसान इथं झालेलं आहे. आणि ह्या परतीच्या पावसानं अख्खा महाराष्ट्रभर पावसानं दो पाऊस पडून आज या ठिकाणी कांद्याचं पिकाचं मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचं पहिलं मूग आणि उडदाचं नुकसान झालेलं होतं. तर आता या ठिकाणी कांदा, भाजीपाला आणि सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात इथं नुकसान झालेलं आहे. या तालुक्यात, जिल्ह्यात भरपूर ह्या नारीमंडल परिसरात अतिवृष्टीचा ह्या 14 तारखेच्या परतीच्या पावसानं सगळी या शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान झालेली आहे. त्याकरता राज्य सरकारनं मदत करण्याचं, हे जर एखादा घटक शेतकरी अडचणीत आला त्याला मदत करण्याचं राज्य सरकारचं संकेत आहे. त्यांनी तत्काळ पंचनामा करा, पण सरसंकट असं सगळ्याचं पंचनामा करावी, ही अंमलबजावणी करावी. कारण की काढणीला पिकच आता शेतात राहिलेलं नसल्यामुळं पीक सगळं वाहून गेलेलं आहे. आणि ती मोठ्या मोठ्या अशा महापुरात वाहून गेल्यामुळं, काढणी झालेलं पिकच वाहून गेल्यामुळं भरपूर प्रमाणात शेतकऱ्याचा नुकसान झालेलं या ठिकाणी आहे. धन्यवाद. जय जवान जय किसान. काय कांदा नसले बघा, वाहून कांदा मला नसले बघा म्हणा जमीन. नागनाथ लोखंडे, खामगाव. पूर्ण कांदा माझे वाहून गेलेले आहेत. पूर्ण नुकसान झालेले आहे. पंचनाम्याला तर काय कोणच नाही. मग मला काय तेवढं पुढारी लगी कुठलं बी ही इलेक्शन असू द्या, लगेच माणसाच्या मागं लागून ही करून पुढारी ही करून मागं लागतात. आज 4 दिवस झाला पाऊस परतीचा नुकसान झालं, एकाच पत्त्या नाही. शंकरराव गायकवाड येऊन इथं भेट देऊन शेतकऱ्याला गेले तर तरी अजून कुणाचं डोळं उघडणार, कुणाचाही पत्त्या नाही अजून. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? सोयाबीन पाण्यामध्ये होती, द्राक्षाची बाग पडून 7-8 महिने झालं, त्याची नुकसान भरपाई दिली नाही. काय सरकार करतंय? काय निसतं? सरकार लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्याच्या. आता पंचनामा करताना पंचनामा करायची, ह्याचं बघायचं त्याची बघायची, काय करणार? सरसंकट खात्यावर पैसे शेतकऱ्याच्या सोडायला पाहिजे ना, आता द्यायला पाहिजे. शेतकऱ्याची नुकसान भरपाई भरपूर झालेली आहे. शेतकऱ्याचा आत्महत्या करायचा वेळ आलेला आहे, इतके नुकसान झालेलं आहे, तरी लक्ष देत नाही. ती ह्यांचं लक्ष देऊन खात्यावर पैसे सोडायचे ह्यांचं काम आहे. आता शेतकरी फार अडचणीत आलेले आहेत. हां, ही मॅडम तर काय म्हणा, कोण काय जे अधिकारी असते त्यांचं बी काय पंचनाम्याला पत्त्या नाही. कुणाचंच काय पंचनामा कोण करायचं? त्यांचं काम असतं मोठे लोकांचं, नेते लोकांचं येऊन पंचनामा करा, ही करा, ती करा. लोकांची नुकसान झालेली आहे, भेट द्या, भेटा या. इथं कोण 4 दिवस झालं कुणाचाही म्हणजे हीच नाही ना इथं. मग कधी काय शेतकऱ्याने काय करायचं? शेतकऱ्याची वेळ फार वाईट झालेली आहे. हां, धन्यवाद.